मान्सून राज्यात दाखल झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आलेला आहे। आपण जर बघितलं तर दरवर्षी ह्या 17 जूनच्या नंतरच पेरणी या ठिकाणी सुरुवात होते। मात्र ह्या वर्षी मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो राज्यामध्ये जवळपास 15 दिवस या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी या ठिकाणी वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या शेतामधील जी कामं आहेत ती अद्यापही मोठ्या प्रमाणामध्ये अपूर्ण आहेत। अनेक शेतकऱ्यांची नांगरणी या ठिकाणी झालेली आहे, मात्र जवळपास 30 ते 40% शेतकऱ्यांची नांगरणी या ठिकाणी अद्यापही बाकी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा अंदाज चुकल्याचं पाहायला मिळते। दरवर्षी शेतकरी हे मान्सून पूर्व पाऊस दाखल होण्याच्या अगोदर या ठिकाणी शेतीची संपूर्ण कामे जी आवरून घेत असतात, मात्र यावेळेला त्यांचा अंदाज चुकल्यामुळे अद्यापही शेतीची नांगरणी ही शेतकऱ्यांची बाकी आहे। आणि सध्या अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता सध्या मान्सून पूर्व पाऊस हा राज्यामध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे शेतकरी आता सध्या या ठिकाणी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ जी आहे ती या ठिकाणी उडाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण की मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो सध्या दाखल झाला आहे आणि राज्यामध्ये जे शेतकऱ्यांची कामं बाकी आहे त्यामुळे त्यांना शेतीची पेरणी शेतीची कामं ही वेळेवर करता येणार नाहीये। आणि जर का आता पावसाने थोडीफार उसंत दिली तर शेतकऱ्यांना थोडाफार जो वेळ काही मिळणार आहे त्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना आपली शेतीची कामं या ठिकाणी करावी लागणार आहे। त्याचं कारण असं आहे की जर का शेतकऱ्यांनी वेळेवरती या ठिकाणी कामं केली नाहीत तर शेतकऱ्यांना ही पेरणी आपल्या शेतामध्ये उशिरा करावी लागणार आहे आणि उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मान्सून दाखल झाल्यामुळे या ठिकाणी तात्काळ आपल्या शेतीची कामं ही आवरून घ्यावी लागणार आहेत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।